रेडीमेड पिझ्झा बेसपासून कसा पिझ्झा झटपट तयार करायचा ते आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत रेडीमेड पिझ्झा बेसपासून पिझ्झा. त्यासाठी इथं मी कढई ठेवली. कढईत एक पळी तेल घातले. एक कांदा मोठ्या तुकड्यात चिरून घातला आहे. एक शिमला मिरची मोठ्या तुकड्यात चिरून घातली आहे. टोमॅटो घातला आहे. आता हे छान आपल्याला 1-2 मिनटं परतवून घ्यायचं आहे फुल फ्लेमवर. थोडंसं मीठ घातलं आहे. पाव चमचा मिरची पावडर घातली आहे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी आज 2 प्रकारचा पिझ्झा तुम्हाला बनवून दाखवणार आहे, जो अगदी झटपट होतो. आता यात घालूया आपण ग्रीन चिली सॉस. 1 चमचा ग्रीन चिली सॉस घातला आहे. 1 चमचा रेड चिल्ली सॉस घातला आहे आणि 2 चमचे सोया सॉस घातला आहे. आता इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्याची स्लरी बनवून आपण हे मिश्रण यात घातलं आहे. तर पाणी घालावं लागेल आपल्याला यात, कारण कॉर्नफ्लॉवर शिजेल. तर अर्धा कप मी पाणी घातलं आहे आणि याला छान आता शिजू द्यायचं आहे. 7 मिनटं, 5 ते 7 मिनटं छान शिजू द्यायचं आहे, उकळी येईस्तोवर. आता मंद आचेवर याला उकळी येऊ द्यायची आणि अगदी तयार आहे आता आपला पिझ्झा बेसवर घालण्यासाठीचं सारण. तर आता मी एक पॅन ठेवला आहे. थोडंसं बटर घातलं आहे. छान तव्यावर स्प्रेड करून आता यावर ठेवायचं आहे आपल्याला रेडीमेड पिझ्झा बेस. घरगुती साहित्यात अगदी झटपट होतो. आता फोकच्या साह्याने आपण याला थोडे होल करून घेऊया या प्रकारे. आणि आता आपण ते मिश्रण बनवलं आहे ते याच्यावर छान असं स्प्रेड करून घेऊया. तर सगळ्या बाजूने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. बाहेरपेक्षा अगदी कमी खर्चात होतो आणि टेस्टीही लागतो. विशेष म्हणजे झटपट होतो. तर आता आपण यावर घालूया मॉझरेला चीज. तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्वांटिटी कमी जास्त घेऊ शकता. आता थोडं ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स स्प्रिंकल करायचं आहे. अगदी मंद आचेवर हे आपल्याला 5 ते 6 मिनटासाठी छान झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून चीज मेल्ट होईल. तर तुम्ही इथं बघू शकता छान आपलं चीज मेल्ट झालं आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी झटपट टेस्टी आपला पिझ्झा तयार झाला आहे. कट करूया. तर छान असा झटपट आपला इन्स्टंट रेडीमेड पिझ्झा बेसपासून पिझ्झा तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता इथं. आणि खूप टेस्टीही लागतो. आता पिझ्झाचा आपण दुसरा प्रकार बघूया. तर इथं मी एक बाउल घेतला आहे. एक पळी तेल घातलं आहे. त्यात घालूया थोडी मिरची पावडर. तर अर्धा चमचा मी मिरची पावडर घातली आहे. टेस्टनुसार मीठ घातलं आहे आणि यात आता बारीक चिरलेलं पनीर घालते आहे. 200 ग्रॅम पनीर मी इथं घेतलं आहे. छोट्या साईजमध्ये कट करून हे आपल्याला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आता पॅन ठेवला आहे. थोडंसं बटर घातलं आहे. बटर छान पसरवून घ्यायचं आहे. आता याच्यावर ठेवला आहे मी पिझ्झा बेस. त्यालाही फोर्कच्या साह्याने छान असे होल करून घ्यायचे. आता याला लावूया पिझ्झा सॉस. थोडंसं घालूया मॉझरेला चीज. आता यावर पसरून देऊया कांदे, टोमॅटो आणि थोडीशी शिमला मिरची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात अजून आणखी व्हेजेस ॲड करायचे असतील तर करू शकता. तर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, थोडे पनीरचे तुकडे मी इथं ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या हव्या असल्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही घालू शकता. तर अशा पद्धतीने परत वरून मॉझरेला चीज आणि थोडंसं अमूलचं चीज किसून घालायचं आहे. आता थोडेसे ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स घालायचे.
आणि 5 मिनटासाठी आपल्याला हे मंद आचेवर झाकून ठेवायचे, जेणेकरून चीज मेल्ट होईल. तुम्ही इथं बघू शकता आपला पिझ्झा रेडी झाला आहे. अगदी झटपट टेस्टी पिझ्झा तयार झाला आहे. दोन्ही रेसिपींचा पिझ्झा हा भन्नाट लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.